मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देत परभणीचं पूर्णा मार्केट यार्ड बंद। आंदोलनाच्या समर्थनार्थ 2 दिवस व्यापाऱ्यांकडून बंद। मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी सोलापुरातनं हजारो मराठा बांधव मुंबईकडे रवाना। सोलापुरातील होम मैदान ते मुंबईतल्या आझाद मैदानापर्यंत मराठा बांधवांची रॅली। पंढरपुरातूनही मराठा बांधव मुंबईकडे रवाना। मनोज जरांगेंच्या आंदोलनामध्ये होणार सहभागी। पुण्यातल्या मद्यविक्री बंदीला हायकोर्टाकडून स्थगिती। गणेशोत्सव काळामध्ये मद्यविक्री बंदीला स्थगितीनंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींकडून सुधारित आदेश। गजानन महाराजांचा आज 115वा समाधी उत्सव। लाखो भाविकांची शेगाव नगरीमध्ये मांदियाळी। ऋषी पंचमी निमित्तानं जमला भक्तांचा मेळा। मराठा आंदोलकांची मुंबईकडे कूच। नवी मुंबई एपीएमसी मध्ये आंदोलकांची राहण्याची व्यवस्था, मात्र नवी मुंबई पालिका प्रशासनाकडून कोणतीही मदत नाही। मराठा समन्वयकांचा आरोप। भंडाऱ्यातल्या गोसेखुर्द धरणाचे 13 दरवाजे उघडले। दुपारपासून जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार बॅटिंग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचं आवाहन। भंडाऱ्यामध्ये पावसाची दमदार हजेरी। नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। भात पिकाला मिळाली नवसंजीवनी। नाशिकच्या देवळालीमध्ये घरावर पॅराशूट कोसळलं। देवळाली कॅम्प परिसरातल्या शिंगवे बहुला गावातली घटना। घटनेमध्ये पॅराशूट पायलट जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।